आम्ही अगोदरच पासून अभ्यास करत आलोय आणि त्यात जर हे असं पैसे देऊन डिग्री देण्याचं काम चालू राहत असेल तर अगोदरच बेरोजगारी असून त्यात हे खोट्या डिग्र्यावाले आमच्या जागेवरती किंवा मग असंच पैसे देऊन जागा खात असतील तर आम्ही एवढ्या वर्ष अभ्यास करून आम्ही जाणार कुठं? आम्ही येतो गरीब घरातून, ज्यात खायचे वांदे, पोटाला चिमटा देऊन आम्ही जर शिक्षण घेत असून यात असे जर पैसेवाल्यांच्या अवलादी पैसे देऊन डिग्र्या घेत असतील तर आमचा कुठंच थरावर नाही. जर मुलं मिळून देशाच्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागू शकतात तर आम्ही नक्कीच ह्यासाठी आमच्या स्वतःसाठी एकजुटीने येऊ आणि ह्यांचा राजीनामा मागू आणि यावर सविस्तर कार्यवाही करायला लावू. तसंच ही माध्यमाच्या माध्यमातून आता उघडकीस आलेली बाब आहे. ही ह्याच्या मागील 10 वर्ष सखोल चौकशी झाली पाहिजे. किती प्रमाणात खोट्या डिग्र्या वाटल्या गेल्या आहेत, कारण ह्यामुळं बऱ्याच लोकांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न प्लस शैक्षणिक नुकसान होतं यावर सविस्तरपणे चौकशी केली पाहिजे.